हॅलो फ्रेंड्स, आज बघा थर्ड इयर कम्प्युटरचा सब्जेक्ट ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क आपण बघत आहोत. तर याच्यामध्ये आपण याच्या आधीच्या काही लेक्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे राउटिंग अल्गोरिथम आहे ते राउटिंग अल्गोरिथम बघितलेले. त्याच्यामध्ये तुमचं RIP राउटिंग अल्गोरिथम असेल. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये RIP म्हणजे काय, तर डिस्टन्स वेक्टर अल्गोरिथम कुठे यूज करतो, RIPमध्ये डिस्टन्स वेक्टर अल्गोरिथम यूज केला जातो. तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, राउटिंग प्रोटोकॉलचे दोन मेन टाईप आहे, इंट्राडोमेन. ओके, इंट्राडोमेनचं टाईप आहे पाथ वेक्टरमध्ये काय येतो, BGP. इंट्राडोमेनचे दोन टाईप आहे, डिस्टन्स वेक्टर अँड लिंक स्टेट. डिस्टन्स वेक्टरमध्ये येतो RIP आणि लिंक स्टेटमध्ये येतं OSPF. तर तुम्ही ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट बघत. आज आपण बघूया ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट, दॅट इज OSPF. सो व्हॉट इज OSPF? ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट. म्हणजे जो शॉर्ट पाथ असेल तो फर्स्ट सिलेक्ट करायचा. ओके, सो each router floods link state information through its neighbor to other routers. Based on flooded link state information, each routers maintain a complete link state database. Based on link state database, a routing table is constructed using SPF. It runs over IP directly. Protocol number 89. तर बघा, याच्यामध्ये प्रत्येक राउटर काय होतो, लिंक स्टेट इन्फॉर्मेशन काय करतो, जेवढे नेबर्स असतील नेबरला काय करतो, तो शेअर करतो. इट्स नेबर टू अदर्स. बाकी सगळे जे राउटर्स आहेत त्यांना तो स्वतःचं इन्फॉर्मेशन काय करतो, लिंक स्टेटची शेअर करतो. मग त्याच्यानुसार ईच राउटर मेंटेन अ कम्प्लीट लिंक स्टेट डेटाबेस. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, सगळा लिंक स्टेट डेटाबेस जो असतो तो कुठं असणार आहे, त्याच्यामध्ये स्टोअर असणार आहे. आता बघा, OSPFमध्ये द मेट्रिक एक्सप्लेन्स द कॉस्ट ऑफ रिचिंग अ डेस्टिनेशन फ्रॉम होस्ट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम सोर्स राउटर टू द डेस्टिनेशन नेटवर्क. म्हणजे आता मेट्रिक म्हणजे काय, ते आपण एक कॉस्ट म्हणतो किंवा डिस्टन्स म्हणतो, बरोबर आहे. ते कशावर डिपेंड असणार आहे की तुमचा सोर्स राउटर जो आहे तो डेस्टिनेशन नेटवर्क आहे याच्यामधलं जे अंतर असेल, कॉस्ट असेल किंवा डिस्टन्स असेल, ओके, याच्यावर तुम्ही मेट्रिक काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. In case of metric of count can be used as cost by administration. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिली आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्क आहे. ओके, बघा, पहिलं जे नेटवर्क आहे तर नेटवर्क प्रत्येक राउटरपासून, हा जो पहिला राउटर तो शेवट डेस्टिनेशन दिसतं आहे, तिथलं टोटल कॉस्ट कसं काढलं आहे, 12 काढलेलं आहे. ओके, या राउटरपासून 7 आहे, या राउटरपासून 4 आहे. ओके, इट डिपेंड ऑन डिस्टन्स, कॉस्ट किंवा स्पीड, या गोष्टीवर तुम्ही मेट्रिक काय करता, कॅल्क्युलेट करतात. सो each OSPF router can create a forwarding table after finding a shortest path tree between itself and destination. If you will consider or use hop count for OSPF, both tables will be exactly same. प्रत्येक OSPF राउटर जो असतो तो काय करतो, फॉरवर्डिंग टेबल क्रिएट करतो. ओके, आधी काय करतो, शॉर्टेस्ट पाथ फाईंड करतो. शॉर्टेस्ट पाथ फाईंड केल्यानंतर एक तो फॉरवर्डिंग टेबल क्रिएट करतो. ओके, आणि तो डेस्टिनेशनला सेंड केला जातो. बघा, अशा पद्धतीचे फॉरवर्डिंग टेबल राहील प्रत्येक राउटरसाठी एक फॉरवर्डिंग टेबल राहील. ओके, सपोज R1 जे राउटर आहे त्यासाठी एक फॉरवर्डिंग टेबल बघा कसं आहे. त्याच्यामध्ये डेस्टिनेशन नेटवर्क काय आहे तुमचं, N1, N2, N3, N4. त्यानंतर नेक्स्ट राउटर कोणता यूज कनेक्ट राउटर कोणता आहे, ते R2 वगैरे असं काय असेल ते, आणि त्याची कॉस्ट किती. ओके, ह्या 3 गोष्टी काय असतात, फॉरवर्डिंग टेबलमध्ये अवेलेबल असतात. एक तर डेस्टिनेशन नेटवर्क, नेक्स्ट राउटर अँड कॉस्ट.
आता बघा OSPF इज बेस्ड ऑन लिंक स्टेट राउटिंग अल्गोरिथम. जर OSPF बघितला हा काय असतो एक लिंक स्टेट राउटिंग अल्गोरिथमवर डिपेंड आहे. ओके सो विच रिक्वायर्स दॅट अ राउटर ॲडव्हर्टाइज द स्टेट ऑफ इच लिंक टू ऑल नेबर फॉर द फॉर्मेशन ऑफ लिंक स्टेट डेटाबेस. म्हणजे लिंक स्टेट राउटिंगमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये डायरेक्ट काय होतं एखादा मेसेज काय होतं फ्लोड केला जातो. फ्लोड म्हणजे काय तो सगळ्या राउटरला सेंड केला जातो. मग सगळ्या राउटरला सेंड केल्यानंतर डेस्टिनेशनपर्यंत कोणता मेसेज लवकर जातो तो शॉर्टेस्ट पाथ फाइंड केला जातो आणि तो काय होतो प्रत्येक राउटर काय करतो त्याचा डेटाबेस काय करतो मेंटेन करतो. We use the graph theory and assume each router as a node and each network between the router is edged. आता कोणकोणत्या लिंक स्टेट ॲडव्हर्टाइजमेंट टाईप्स बघा कोणकोणते. दॅट इज अ राउटर लिंक, नेटवर्क लिंक, समरी लिंक टू नेटवर्क आणि समरी लिंक टू AS आणि एक्सटर्नल. ओके these are the various types of link state advertisement. ओके आता काय करा प्रत्येक लिंक आपल्याला बघायची कोणकोणत्या लिंक कशासाठी यूज होतात ते. ओके सी द टाइप्स ऑफ LSA. फर्स्ट इज द राउटर लिंक. सेकंड वन दॅट इज द नेटवर्क लिंक. त्याच्यानंतर समर लिंक टू नेटवर्क, समरी लिंक टू AS आणि एक्सटर्नल लिंक. आता एक एक लिंक आपण काय करणार आहोत डिटेलमध्ये बघणार आहोत. तर राउटर लिंक म्हणजे काय बघा. अ राउटर लिंक advertise the existence of a router as a node. These types of advertisement can define one or more types of link that connects advertising router to other entities instead of just giving the address of announcing routers. The transient link announces a link to a transient network. तर बघा राउटर लिंक काय करते तर तुमचं जो राउटर आहे राउटर ॲज अ नोड जो एक्झिस्टन्स आहे ते ॲडव्हर्टाईज करते म्हणजेच राउटर हा सध्या लाईव्ह आहे. ओके हे पहिलं काम त्याचं. त्याच्यानंतर दिस टाईप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट कॅन डिफाईन वन ऑर मोर टाईप्स ऑफ लिंक. आणि ही जी ॲडव्हर्टाइजमेंट असते ती काय डिफाईन करते की एक किंवा त्यापेक्षा जास्त लिंकसुद्धा ते कनेक्ट करू शकतं राउटरला. इन्स्टेड ऑफ जस्ट गिविंग ॲड्रेस फक्त ॲड्रेस देण्यापेक्षा तो डिफाईन करू शकते की कनेक्ट करू शकतो. त्यानंतर नेटवर्क लिंक म्हणजे काय इट लिंक ॲडव्हर्टाईज द नेटवर्क ॲज अ नोड. ओके त्याच्यामध्ये राउटर ॲज अ नोड काय व्हायचा ॲडव्हर्टाईज व्हायचा. याच्यामध्ये नेटवर्क लिंकमध्ये नेटवर्क ॲज अ नोड काय होतं ॲडव्हर्टाईज होतो. नेटवर्क कान डू अनाउन्समेंट इट सेल्फ सो वन ऑफ द राउटर इज असाइन ॲज अ डिझाईन राउटर अँड डज द ॲडव्हर्टायझिंग. इन ॲडिशन टू द ॲड्रेस ऑफ डिझाईन राउटर दिस टाईप ऑफ PLSP announces the IP address of one router. In case of network link, no cost is advertised because each router announces the cost to the network when it sends a router link advertisement. ओके तर याच्यामध्ये काय होणार आहे तुमचं जे नेटवर्क आहे तो अशी कोणती अनाउन्समेंट करू शकणार नाही जेणेकरून राउटर दुसऱ्या असाइन केला जाईल. ओके इट डज द ॲडव्हर्टायझिंग. In addition to address of router, this type of PLSP announces the IP address of all router. आणि प्रत्येक राउटरचा IP ॲड्रेस काय होणार अनाऊन्स होणार की काय नेटवर्क लिंकमध्ये. नेटवर्क इज ॲडव्हर्टाईज बाय डेजिग्नेटेड राउटर. ठराविक असे नेटवर्कमध्ये ठराविक असे काही राउटर असतील की ते काय करणार तुमचं ॲडव्हर्टाईज करणारे नेटवर्कची. त्यानंतर हे समरी लिंक टू द नेटवर्क. दिस इज डन बाय This is done by the area border router. It advertises the summary of links connected by the backbone to the area or summary of the links collected by the area to the backbone. याच्यामध्ये काय होतं जो एरिया बॉर्डर राउटर असतो तो काय करतो इट ॲडव्हर्टाइजेस समरी. हा काय करतो एक तुमची जी समरी जी असतात प्रत्येक राउटरची तो काय करतो कलेक्ट करतो. सो समरी लिंक टू नेटवर्कमध्ये काय होणार आहे त्याच्यामध्ये जो एरिया बॉर्डर असणार आहे तो काय करणार आहे तुमचं पूर्णपणे जो लिंक आहे त्याच्या सगळ्यांची समरी काय करणार तो कलेक्ट करणार आहे. समरी लिंक टू AS. दिस इज डन बाय द AS राउटर.
that advertise the summary links from AS to the backbone area of current AS. ओके, AS म्हणजे काय, दॅट इज द ऑल्सो नेटवर्क, आपलं एक काय असणार आहे, ऑटोनॉमस नेटवर्क असणार आहे. ओके, आता बघा ह्या ठिकाणी एक राउटर आहे, तो काय होतो, हे राउटरचं कनेक्शन कसं आहे, एरिया झिरोला कनेक्ट आहे आणि तो एस पुढलं जे एस नेटवर्क असणार आहे त्यालासुद्धा दोघांचं मध्ये कनेक्ट असणार आहे, म्हणजे एक समरी लिंक टू एसला कनेक्ट होणार. एक्सटर्नल लिंक, आता एक्सटर्नल लिंक म्हणजे काय असणार बघा, या ठिकाणी एरिया झिरो आहे, एस राउटर आहे आणि एक एक्सटर्नल लिंक असते, कोणत्याही नेटवर्कला काय असू शकतो, कनेक्ट असू शकतो. आता बघा OSPF पॅकेट, OSPFचं पॅकेट आहे किंवा जो पॅकेट फॉर्मॅट आहे तो कसा असतो बघा. आता लक्षात ठेवा, OSPF ही एक लिंक स्टेट राउटिंग प्रोटोकॉल आहे, बरोबर आहे. OSPF इज बेस्ड ऑन डिस्ट्रीब्युटेड मॅप कन्सेप्ट ऑल नोड. त्यानंतर OSPF कम्प्युट्स द शॉर्टेस्ट पाथ टू द अदर राउटर. OSPF काय करतो, शॉर्टेस्ट पाथ जो असतो तो कॅल्क्युलेट करतो आणि ओके, आणि त्याच्यामध्ये शॉर्टेस्ट पाथ काय होतो सेंड करण्यासाठी यूज केला जातो. OSPF इज क्लासिफाईड ॲज इंटरनल गेटवे प्रोटोकॉल. त्याला आपण इंटरनल गेटवे IGP सुद्धा म्हणू शकतो, बिकॉज इट सपोर्ट्स राउटिंग विदिन वन ऑटोनॉमस सिस्टीम. तो काय करतो, एक ऑटोनॉमस सिस्टीम जे असतं AS, त्या ASमध्ये काय करतो तो इट सपोर्ट राउटिंग, त्याच्यामध्ये तो काय करतो, सपोर्ट करतो. द एक्सचेंज ऑफ राउटिंग इन्फॉर्मेशन बिटवीन ऑटोनॉमस सिस्टीम इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अनदर प्रोटोकॉल अँड एक्सटर्नल गेटवे प्रोटोकॉल. OSPF can support one or many network. So it support multiple net metrics. It is not susceptible to the routing loops. OSPF can coverage very quickly to the network topology change. OSPF support multiple circuit load balancing. Okay, and it can store multiple routes to the destination. OSPFचं एक अशी एक माहिती असते, तो मल्टिपल रूट काय करतो, स्टोअर करून ठेवतो. याच्यातलं जो त्याला वाटून तो शॉर्टेस्ट तो काय करतो, सिलेक्ट करतो, शॉर्टेस्ट आणि लवकर सेंड होईल असं. आता जर OSPFचा आपण हेडर फॉर्मॅट बघूया. बघा OSPFचं हेडर फॉर्म, सो पहिल्यांदा व्हर्जन, त्यानंतर फील्ड आहे, टाईप फील्ड आहे, त्यानंतर पॅकेट लेंथ, राउटर ID, एरिया ID, चेकसम, ऑथेंटिकेशन टाईप, ऑथेंटिकेशन. ओके, हा झाला काय तुमचा OSPF कॉमन हेडर. आणि शेवटी डेटा, दोन ऑथेंटिकेशनच्या खाली डेटा असतो, तो जो डेटा पाठवायचा तुम्हाला तो. ओके, सो दीज आर द व्हेरियस फील्ड्स ओके दॅट आर इन्क्लुडेड इन OSPF कॉमन हेडर. आता व्हर्जन बघा काय, व्हर्जन मीन्स दिस फील्ड स्पेसिफाईज द प्रोटोकॉल व्हर्जन, म्हणजे OSPFचं किती व्हर्जन, व्हर्जन 2, व्हर्जन 3, ते कुठं स्टोअर असणार आहे व्हर्जन फील्डमध्ये. इट इज 0 to 8 बीट. ती जी फील्ड आहे ती किती असणार आहे, 8 बीट. ओके, त्याच्यानंतर आहे टाईप बघा, टाईप मीन्स दिस फील्ड इंडिकेट्स मेसेज ॲज वन ऑफ फॉलोइंग टाईप. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप असतात मेसेजचे. पहिला हॅलो आहे, त्यानंतर डेटाबेस डिस्क्रिप्शनचं एक आहे, त्यानंतर लिंक स्टेटचं एक आहे, लिंक स्टेट अपडेटचा एक आहे, ॲक्नॉलेजमेंटचा आहे. ओके, दीज आर द 5 टाईप्स ऑफ मेसेज. मग याच्यातला हा जो हेडर आहे, हेडर कशासाठी यूज होतो, हा जो हेडर आहे हा हेडर कोणत्या मेसेजसाठी यूज होतो, हॅलोसाठी होतो की डिस्क्रिप्शनसाठी होतो की रिक्वेस्ट का अपडेट का ॲक्नॉलेजमेंट, तो कुठं स्टोअर असणार आहे, टाईपमध्ये असणार आहे. ओके, इट इज 1 to 5 टाईप. बघा त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये 1 to 5 लिहिलेलं आहे. 1 म्हणजे हॅलो, 2 म्हणजे डेटाबेस डिस्क्रिप्शन, 3 म्हणजे लिंक स्टेट अपडेट रिक्वेस्ट, 4 म्हणजे लिंक स्टेट अपडेट आणि 5 म्हणजे ॲक्नॉलेजमेंट. ओके, त्याच्यानंतर आहे पॅकेट लेंथ. तुमची पॅकेट असते, पॅकेटची साईज किती, ओके, इन बाईट्स इन्क्लुडिंग OSPF हेडर. हा जो हेडर आहे हा हेडर धरून त्या पॅकेटची साईज किती. त्यानंतर राउटर ID. राउटर ID म्हणजे जो सेंडिंग राउटर आहे त्याचा ID. ओके, IP ॲड्रेस. त्यानंतर एरिया ID. दिस फील्ड इंडिकेट्स द एरिया दिस पॅकेट बिलॉंग टू, कोणत्या एरियामध्ये येतो तो, एरिया ID. चेकसम, इट इज यूज टू डिटेक्ट एरर इन पॅकेट. काही पॅकेटमध्ये एरर असेल तर चेकसम त्यासाठी यूज केला जातो. ऑथेंटिकेशन टाईप. ऑथेंटिकेशन टाईप म्हणजे काय, इट आयडेंटिफाईज द ऑथेंटिकेशन टाईप दॅट इज यूज. ओके,
म्हणजे ऑथेंटिकेशनसाठी ते यूज होणार. कॉमन एडर व्हर्जन नंबर 2. आता बघा OSPFचं व्हर्जन 2च यूज केलं जातं. टाईप ऑफ मेसेज पॅकेट असेल, राउटर आय डी असेल, चेक असेल, ओके, त्यासाठी यूज करतो. हॅलो पॅकेट बघा, हॅलो पॅकेट कसं असतं. हॅलो पॅकेट इट इज जस्ट कशासाठी यूज केलं जातं. हॅलो पॅकेट फक्त इथं फ्लड केलं जातं आणि ते फक्त तुम्हाला शॉर्टेज डिस्टन्स फाईंड करण्यासाठी तुम्ही हॅलो पॅकेट काय करता, नेटवर्कमध्ये सोडून देतात आणि त्याच्यावरून तुम्ही प्रत्येक राउटरला किती टाईम लागतो, कसं कोणतं हे डिस्टन्स किती काय हे सगळं स्टोअर होतं हॅलो पॅकेट. ओके, तसं आपल्याला पॅकेटचं एवढं नाही डिटेलमध्ये. ओके, त्यानंतर बघा आपण काही OSPFचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज बघूया.